मराठी, ते धडक ते धडक. नमस्कार, मी सुषमा जोशी आणि आपण पाहताय जिओ मराठी न्यूज आटपाडी. सांगली जिल्ह्यातील लोकांच्या घराघरात पोहोचलेल्या आणि लोकांच्या मनामनात घर निर्माण करणाऱ्या दे धडक आणि बेधडक जिओ मराठी न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आटपाडी तालुक्यातील स्थानिक बातम्या पाहण्यासाठी जिओ मराठी आटपाडी या चॅनलला आत्ताच सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती देखील क्लिक करा. मोफत 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 महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेसह महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ योजनेसह शासनाच्या विविध योजनेअंतर्गत होणार विट्यातील आदिती मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे उपचार एकदम मोफत. गोरगरीब रुग्णांसह बांधकाम कामगारांच्या शस्त्रक्रिया आणि औषध उपचार आता पूर्णपणे मोफत. यासह आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आपल्या हॉस्पिटलमध्ये उपलब्ध. विट्यातील आदिती मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल संचलित बंडगर हॉस्पिटलमध्ये होणार सर्व प्रकारची ऑपरेशन आणि औषध उपचार पूर्णपणे मोफत. यामध्ये ऑर्थोपेडिक, पॉलिट्रोमा, पेन मॉड्युलर इंजेक्शन, जनरल सर्जरी, डायलिसिस, मेडिसिन वरील उपचार आणि ऑपरेशन योजनेअंतर्गत होणार अगदी मोफत. अधिक माहितीसाठी स्क्रीनवरील नंबरवर संपर्क करा. पत्ता एसटी स्टँडच्या पूर्वेस सावरकर नगर, विटा. आटपाडी तालुक्यातील खरसुंडी येथे 2 दुचाकींची भीषण धडक झाली आहे. या भीषण धडकेत दुचाकीवरील एक जण गंभीर जखमी झालाय. या धडकेनंतर घटनास्थळावरून पलायन करणाऱ्या एकनाथ गायकवाडवर गुन्हा दाखल झालाय. या प्रकरणी जखमी आगतराव कातुरे यांनी आटपाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आटपाडी तालुक्यातील खरसुंडी गावच्या हद्दीत भरधाव वेगात निघालेल्या 2 मोटारसायकलच्या धडकेत आगतराव विलासराव कातुरे हे गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना 8 ऑगस्ट रोजी दुपारी 1:30च्या सुमारास घडली असून या प्रकरणी 14 ऑगस्ट रोजी आटपाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत फिर्यादी आगतराव विलासराव कातुरे यांनी दिलेली फिर्याद अशी की आरोपी एकनाथ गायकवाड राहणार झरे, तालुका आटपाडी, मूळ राहणार मेंगानवाडी, तालुका खानापूर, वय 44 वर्षे, व्यवसाय शेती, यांनी ताब्यातील काळ्या रंगाच्या बुलेट मोटारसायकलवरून रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून भरधाव वेगाने गाडी चालवत फिर्यादी कातुरे यांच्या वाहनाला समोरून जोरदार धडक दिली. या अपघातात फिर्यादी कातुरे गंभीर जखमी झाले असून त्यांच्या डाव्या पायाच्या घोट्याजवळ तसेच गुडघ्याच्या खाली 2 ठिकाणी फ्रॅक्चर झाले. धडक दिल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाला. मात्र फिर्यादीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी तपास सुरू करून आरोपी विरोधात गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास आटपाडी पोलीस करत आहेत. जिओ मराठी, ते धडक ते धडक.